नमस्कार, मी शिवानी लकडे. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे. बीड हत्या प्रकरणातला जो मास्टर माइंड समजला जात होता, जो वाल्मिक कराड, त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करलेली आहे. तो पोलिसांना शरण आलेला आहे. बातम्या सतत येत होत्या की तो आज किंवा काल पोलीस शरण येऊ शकतो आणि त्याप्रमाणे आज सकाळी 11 वाजता शरण जाईल, असं सरेंडर होईल असं म्हटलं जात होतं. आणि शेवटी अखेर आज वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडी ऑफिस मध्ये शरणागती त्यांनी पत्करलेली आहे. बीड हत्या प्रकरण जेव्हा बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली होती तेव्हापासूनच वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतच अजून 3 जण हे फरार होते. एकूण 7 आरोपी या प्रकरणात आहेत. त्यातले 3 जणांना अटक केली होती आणि त्यातले 4 जण हे फरार होते आणि त्यातलाच एक हा वाल्मिक कराड होता. आणि आज अखेर वाल्मिक कराड हा याने सरेंडर केलेला आहे. विरोधक सातत्याने वाल्मिक कराडवर आरोप करत होते. तोच या प्रकरणातला मास्टर माइंड आहे असं सांगितलं जात होतं. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा अगदी निकटवर्तीय सांगितला जात होता. एवढा की वाल्मिक कराडचं धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराड शिवाय पान हलत नाही असं खुद्द मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. आता त्यानुसार वाल्मिक सीआयडी गेल्या 4 दिवसांपासून हे प्रकरण सीआयडी कडे होतं. आता सीआयडी बीड मध्ये तळ ठोकून या प्रकरणाचा तपास करत होतं आणि कालच 3 महत्वाचे जे पुरावे होते ते सीआयडीच्या हाती लागलेले होते. ते म्हणजे 3 महत्वाचे म्हणजे जे काळ्या स्कॉर्पिओ मधून संतोष देशमुख यांना घेऊन गेले होते. त्यामध्ये पहिला म्हणजे त्यांच्या आरोपींचे ठसे जे होते ते मॅच झालेले होते. दुसरं म्हणजे सुदर्शन घुले हा जो फरार आरोपींपैकी एक आहे, त्याचा फोन 2 मोबाईल पैकी त्याचा एक फोन होता ज्यामध्ये एका बड्या नेत्याला 16 कॉल्स केलेल्याच होतं. आणि तिसरा महत्वाचा पुरावा म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण केलेल्याचे व्हिडिओ त्यात होते. आता या सगळ्यानंतर ना संध्याकाळी एक महत्वाची बातमी आली, ती म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी आज सकाळपर्यंत वाल्मिक कराड हा सरेंडर करेल असं बोललं जात होतं. आज 11 वाजताच सरेंडर करेल असं बोललं जात होतं, पण तोपर्यंत काय त्याने सरेंडर केलेलं नव्हतं. शेवटी पोलिसांनी त्याला पकडून आणलेलं आहे आणि त्याने सरेंडर केलेलं आहे. आतापर्यंत एकूण आता बघायला गेलं तर वाल्मिक कराड सह एकूण 4 जणांना अटक केलेली आहे. 3 आरोपी अजूनही फरार आहे. आता या प्रकरणाचा वाल्मिक कराड हा जो मुख्य सूत्रधार होता की नव्हता हे सीआयडीच्या तपासानंतर समजेलच, पण एकूण आता महत्वाचा त्याला पकडल्यामुळे अजून या प्रकरणाला कोणती दिशा मिळेल, कोणकोणते नवीन खुलासे होतील हे सगळं आता एक एक करून बाहेर येण्याची शक्यता आहे. सध्या आपण इथेच थांबतोय. अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.